तुम्ही कधी अनुभवले का असं ठिकाण जिथं मन शांत होतं आणि भक्ती आपोआप जागी होती? ते ठिकाण म्हणजे शेगाव. मी माझा प्रवास सुरू केला नांदेडहून ट्रेनने. मित्रांनो, पहिले आम्ही चाललो अकोल्याला, मग त्यानंतर आम्ही तिथून गाडी वगैरे करून आम्ही जातो शेगावला. मित्रांनो, अकोला ते शेगाव हा प्रवास 35 किलोमीटरचा आहे. शेगाव पोचल्यानंतर आम्ही भक्त निवासात थांबलो. फक्त प्रति व्यक्ती 70 रुपये देऊन एकदम छान रूम मिळाली. स्वच्छ आणि व्यवस्थित. देवस्थानाची व्यवस्थाही खूप छान आहे. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी फ्रेश वगैरे होऊन नाश्ता केलो आणि मग आलो फोटो वगैरे काढण्यासाठी. आणि मग आले सगळ्याचा फेवरेट भाग, शेगावची प्रसिद्ध कचोरी. खरं सांगतो, एकदा खाल्ली की विसरता येत नाही. मस्ट ट्राय आहे. यानंतर आम्ही गेलो गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी. खरंच खूप वेगळंच अनुभव होतं. 1878 साली अवतरलेले संत गजानन महाराज, लोक त्यांना संतांचे साक्षात रूप म्हणतात. आजही लाखो भाविक दररोज इथे दर्शनासाठी येतात. आणि आश्चर्य म्हणजे इथली शिस्त, स्वच्छता आणि वातावरण सगळ्यालाच मनाला स्पर्शून जातं. दर्शन झालं आणि आता परतीचा प्रवास सुरू. पण मन मात्र अजूनही शेगावच्या त्या गजानन महाराजाच्या मंदिरात अडकून आहे. असं वाटतं थोडं अजून बसावं, ती हवा पुन्हा अनुभवावी. आणि हो, शेगावला आलं तर कचोरी नक्की खा.